सख्या रे भाग 8। वेद डोळे बंद करून मागच्या शीटला टेकून बसतो। परत ती त्याच्या डोळ्यासमोर येते। तिचे ते पाणीदार काळेभोर डोळे त्याला दिसतात। खूप हताश होऊन ती त्याला रिक्वेस्ट करत होती। आता वेद मनातच बोलतो, तू कितीही मला रिक्वेस्ट केलीस तरी मी तुला सोडणार नाही। पण ती आजारी आहे, नाश्ता केला असेल का तिने? तो पटकन लॅपटॉप ऑन करून CCTV फुटेज बघू लागतो। तर जान्हवी आता बेडवर नव्हती। ती तिचे दोन्ही हात डायनिंग टेबलवर ठेवून त्यावर स्वतःचे डोकं ठेवून बसलेली होती। अशी का बसली आहे? हिचा तर चेहरा पण दिसत नाही। मला पाहायचा आहे हिचा चेहरा। खूप वेळ ती तशीच बसलेली असते। समोर नाश्ता तसाच असतो। नाश्ता पाहून वेद मनातच बोलतो, किती वेळ झाला हिने अजून नाश्ता पण केला नाही। हिने काही खाल्ले नाही तर ही आजारी होईल। किती नाजूक आहे ही। मी उचलून घेतले तेव्हा ती किती हलकी लागत होती। तो लॅपटॉप बंद करत मनातच, काही झाले तरी हिने नाश्ता करायला हवा। काल दुपारपासून हिने काहीच खाल्ले नाही। आता त्याला तिची काळजी वाटत असते। तो जेवढा काटेकोरपणे दुश्मनी निभावतो तसेच कोणालाही उपाशी ठेवणं हे त्याच्या तत्वात बसत नाही। तो तिच्या विचारात खोलवर बुडत चालला होता हे त्यालाही कळत नव्हतं। बाजी कार थांबून मागे पाहत बॉस आवाज देतो। पण वेद इतका खोल विचारांच्या गर्तेत हरवलेला असतो की त्याला बाजी आपल्याला साद घालत आहे याचेही भान नसते। बाजी पुन्हा मोठ्याने आवाज देतो, बॉस। तसा वेद भानावर येत बोलतो आणि कारमधून उतरू लागतो। बाजी मनातच, सॉरी बॉस, माझ्यामुळे तुमची तंद्री तुटली। आदरयुक्त विचार असतात बाजीचे बॉसबद्दल। मला वाटते असा सेक्रेटरी कम मित्र सर्वांनाच मिळायला हवा नाही का? असो, आता वेदकडे पाहू। वेद कारमधून उतरून चालू तर लागतो, पण त्याचे डोके धावत होते चेन्नई एक्सप्रेसच्या स्पीडने। धावते म्हणजे काय? अहो, खरोखरच धावत नाही तर डोक्यात नुसता तिचाच विचार। ऑफिस लिफ्टमधून जाताना काकांना कॉल करून सांगतो, काका, त्या मुलीने नाश्ता केला नसेल तर तिला नाश्ता करायला लावा। वेदला तर माहीत होतं जान्हवीने नाश्ता केला नाही, पण त्याला काकांना किंवा इतर कोणीही असते तरी त्यांना कळू द्यायचे नव्हते। काका हो बोलून जान्हवीकडे जातात। आता वेद ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये होता। वेद त्याच्या केबिनमध्ये आहे हे जेव्हा त्याची PA नीता हिला समजते तेव्हा ती खूप साऱ्या फाईल्स घेऊन त्याच्याकडे येते, कारण ती खूप वेळ त्याचीच वाट बघत असते। आज ऑफिसला यायला त्याला लेट झालं होतं। ती लगबगीने दरवाजाजवळ येत दरवाजा नॉक करत
मे आय कम इन सर? ती वेदला बोलते. वेद तिला न पाहताच नो, आय एम बिझी नाव, सो प्लीज डोंट कम इन. वेद पटकन बोलतो. नीता डोर पुन्हा नॉक करत सर आय एम हिअर पुढे बोलतच असते तर वेद बोलतो आय विल कॉल अँड टेल यू व्हेन टू कम टू यू. मी तुला कॉल करतो आणि सांगतो तू कधी यायचे ते. नीता अवाक होऊन वेदलाच पाहत असते. सरांना काय झाले? एवढी महत्वाची कामं आहेत आता करायची आणि सर की नंतर ए म्हणून बोलत आहेत. नीतासाठी मोठा आश्चर्याचा धक्का असतो हा. या अगोदर वेद सर कधी असे वागत नव्हते. पहिली प्रायोरिटी ते कामाला देत होते आणि माझ्यासोबत असे कधी वागत नाहीत ते. समथिंग इज रॉंग. काहीतरी चुकीचे आहे. नीता मनातच खट्टू होऊन तिथून निघून जाते. वेद जरी नीताकडे पाहत नसला तरी ती गेल्याचे समजते त्याला. तो दरवाजाकडे एक नजर टाकून लॅपटॉपमध्ये पाहू लागतो. झालेल्या गोष्टी बॅक जाऊन पाहत असतो. काका डोर नॉक करतात तसं जान्हवी झोपेतून उठते. ती बसल्या जागेवरच केव्हापासून झोपली होती. एका जागेवर बसून झोपली होती त्यामुळे अवघडली होती ती. काकांकडे पाहत काकांना बोलते काका तुम्ही काही काम होते का? बेटा नाश्ता केलास का? काका विचारतात. जान्हवी बोलते काका करणार होती मी पण बसल्या जागीच डोळा लागला माझा. बरं बेटा मी गरम करून आणतो. काका बोलतात नको काका तुम्हाला कशाला त्रास खाते मी. जान्हवी बोलते अगं त्रास काय त्यात माझं कामच आहे ते. ते तिच्या होकाराची वाट न पाहता नाश्ता घेऊन जातात. तोपर्यंत जान्हवी फ्रेश होऊन येते. काका परत येतात. काका ठेवा तिथे खाईन मी थोड्या वेळांनी. आणखी किती थोड्या वेळांनी खाणार बेटा? दुपारी जेवणाच्या वेळेत खाणार का तू? काका विचारतात. इतका वेळ नाही लावणार मी खाईन लवकर. जान्हवी बोलते ते काही नाही आता लगेच माझ्या समोर खा. ते एक चमच नाश्त्याचा भरून तिच्या तोंडासमोर धरून भरवू लागतात. तशी जान्हवी काकांकडे पाहत काका तुम्ही? हो बेटा मीच खा पटकन. तुझ्यासारखी माझी पण मुलगी आहे. तूही मला माझ्या मुलीसारखीच आहेस. जान्हवीच्या डोळ्यातील पुढील प्रश्न बघून काका सर्व तिला सांगू लागतात. माझी मुलगी गावी असते. तिचे लग्न होऊन ती प्रेग्नेंट आहे. माझा जावई खूप प्रेम करतो तिच्यावर. राजा राणीचा संसार आहे त्यांचा. ते बोलतच असतात की जान्हवी पटकन बोलते अरे वा छानच काका. त्यांना बाळ होणार म्हणजे तुम्ही आता आजोबा होणार. आजोबा किती गोड. मला छोटंसं मऊ मऊ बाळ खूप आवडतं. त्याचा स्पर्श अप्रतिम असतो.
तो अनुभवायला मिळेल तुम्हाला. तुम्ही लकी आहात. आणखी काय हवंय आयुष्यात? सुख तर हेच असते. काका, आता तुम्ही खरे तुमच्या मुलीकडे हवे होतात. इथे काय करताय? हो बेटा, थोड्या दिवसांनी मी जाणार आहे सुट्टीवर. बघ, मी माझेच सांगत आहे. या सगळ्यात मी तुला तुझे नावही विचारले नाही. सांग तुझे नाव पटकन. काका बोलतात, जान्हवी. जान्हवी नाव माझे काका. छान. मी तुला जानू बोलेल. तुला आवडत असेल तर. हो काका, मला का नाही आवडणार? नुसते आवडणार नाही तर धावेल काका. बरं बरं. जानू, खा पटकन, संपव सगळं. नाश्ता कसा झाला जानू? एकदम टेस्टी. जादू आहे काका तुमच्या हातात. बोलता बोलता नाश्ता कधी संपतो ते जान्हवीला कळत देखील नाही. मी येतो आता. काका बोलतात, ही टॅबलेट घे. डोकं दुखतंय ना तुझे? खा आणि आराम कर. काका बोलतात, तुम्हाला कसं माहीत? ते वेदने सांगितलं होतं जाताना. काका, तुमच्याशी गप्पा मारून मी ठीक झाले. बरं वाटलं मला. गोळीची गरज नाही. ही त्या राक्षसाची परत द्या. जानू, काय हे? वेदला तू राक्षस बोलते? हो काका, तो खूप दुष्ट आहे. नाही जानू, वेद सारखा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही. लहानपणापासून मी त्याला ओळखतो. तो खूप चांगला आहे. जान्हवी मनातच, शेवटी काका राक्षसाचेच. ती एक औंढा गिळत जाऊ दे. माझ्याशी पण चांगलेच वागत आहेत. काका, मी येऊ का तुमच्यासोबत खाली? जान्हवी बोलते, नाही नको. खाली कशाला? तू आराम कर. वेद बेटाची परमिशन घ्यावी लागेल. प्लीज प्लीज. काका, मी खूप बोर झाली आहे. प्लीज. हो म्हणा ना. मी येते खाली. इकडे लॅपटॉपमध्ये CCTV कॅमेऱ्यात त्यांना पाहणारा वेद कपाळावर आटा पाडतो. काका, जानू नेक्स्ट टाइम मी विचारून घेईन वेदला तुला खाली नेण्याबद्दल. जान्हवी मनातच खट्टू होते. बरं झालं काका हिला खाली घेऊन गेले नाहीत, नाही तर सर्व घरभर फिरत बसली असती. अजूनही माझ्या मागे माझा उद्धार करतच आहे ही. वेद मनातच विचार करतो. काका बेडरूमचा डोअर लॉक करून निघून जातात. आता वेद रिलॅक्स होत लॅपटॉप बंद करतो. मनातच बोलतो, किती हट्टी आहे ही मुलगी. नाश्ता केला ते पण काका गेले म्हणून. चला तर फायनली हिने नाश्ता केला. एक टेन्शन गेलं. किती मन मोकळेपणाने गप्पा मारत होते दोघे. काका तर प्रामाणिक आहेतच, नो डाऊट. पण ही जानू नाही, जान. छान वाटेल बोलायला. लवली, हृदयातून बोलल्यासारखे वाटत आहे. वेद, काय करत आहेस? तू किती विचार करशील तिच्या नावाशी काय करायचे आहे तुला? जानू, जान, हे काय चाललंय तुझं? तो स्वतःच्याच डोक्यावर हात मारत, बस कर आता.
वेद, नाहीतर एक वेळ अशी येईल की तिला त्रास देण्याऐवजी प्रेमात पडशील तू आणि कोणत्याही परिस्थितीत तुला तिच्या काय तर कोणत्याच मुलीच्या प्रेमात पडायचे नाही. समजले का वेद? वेदचे मनच त्याच्याशी बोलत होते. ऑफिसमध्ये खूप काम असतं त्याला. तो मनातील सर्व विचार झटकतो आणि कामाला लागतो. तो नीताला कॉल करून बोलवून घेतो. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.